जय हिंद मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आजची जी क्लास आहे आपल्याला, तर आज ह्या क्लासमध्ये काय शिकणार आहे इंग्लिशच्या क्लासमध्ये. तर बघा, लयदा तुम्ही असा एक क्लास जाल, भरपूरदा तुम्ही असा एक क्लास चाल की बाबा मला जावं लागल, मला जावं लागत आहे, म्हणजे मजबुरीनं तुम्हाला शाळेला जावं लागत आहे, मजबुरीनं तुम्हाला कुठेतरी काम करावं लागत आहे. तर मजबुरी आणि मनानं ह्यामधील फरक कसा ओळखायचा, तर त्यासाठीच आपली आजची क्लास असेल. एखादी काम तुम्हाला मनानं करायचं आहे आणि एखादी काम मजबुरीनं करायचं आहे, तर ह्यामधील इंग्लिश बोलताना फरक कसा ओळखायचा. जे समोरचा व्यक्ती आहे तो आपल्याला कुण्या भावानं सांगत आहे की मी एखादी काम मला करावं लागलं आणि एखादी काम माझ्या मनात होतं म्हणून मी केलो, तर हे कसं ओळखायचं. तर त्यासाठीच आपली आजची क्लास आहे. ठीक आहे. इकडे मी लिहिलंय मनानं काम करणे आणि इकडे आहे मजबुरीनं काम करणे. ठीक आहे. जसं बघा, मला जायचं आहे, मी माझ्या 4 मित्रांवर बसलोय. एक सेकंद. मी माझ्या 4 मित्रांवर बसलो आहे आणि आता मला माझ्या मनानच घरला जायचं आहे. आता बस झालं, मित्रांसोबत बसून मला कंटाळा आला, तर मला मनानच घरला जायचं आहे. तर त्यावेळेस मी माझ्या मनानं जर मी घरला चाललो, मला जायचं आहे कुठं, ते मी ते लिहिलं नाही. कुठं जायचंय, मला घरला जायचंय, मार्केटला जायचंय, शेताला जायचंय, शाळेला जायचंय, डान्स बारला जायचंय, मला एखाद्या मंदिराला जायचंय, कुठं जायचंय मी पुढे लिहिलोय का नाही. मला जायचं आहे, पण माझ्या मनानं जायचं आहे. ते मी माझ्या मनानं जायचं आहे, मला जायचं आहे. तर त्यावेळेस मी म्हणणार आय एम टू गो. ठीक आहे. ज्यावेळेस एम टू लागतं त्यावेळेस समजायचं हे वाक्य प्रेझेंट मधलं आहे आणि प्रेझेंट मध्ये तो मनानं कुठेतरी जाणार आहे. ठीक आहे. आणि एखादी वाक्य कसं ओळखायचं, तो प्रेझेंट मध्येच आहे पण त्याला मजबुरीनं करायचं असेल तर त्यावेळेस लावायचं आय हॅव टू गो. समजलं का. आता मला मनानं, माझ्या मनात इच्छा नाही, मला मार्केटला जायचं आहे, तर आपण दुसऱ्याला कसं म्हणतो, मला मार्केटला जावं लागत आहे म्हणतो कोणी. माझ्या मनात तर नाही का मार्केटला जायचं, पण मला मार्केटला जावं लागत आहे, तर आय हॅव टू गो म्हणायचं आजपासून. ठीक आहे. मला शाळेला जायचं, शाळेला जावं लागत आहे. समजा मला शाळेला जावं लागत आहे, आय हॅव टू गो स्कूल. ठीक आहे. आता बघा दुसरं वाक्य बघा, म्हणजे हे वाक्य झालं एम टू आणि हॅव टू. एम टू आणि हॅव टू. ठीक आहे. मनानं काम करण्यामध्ये ज्यावेळेस वाक्यामध्ये इज टू, एम टू आणि आर टू असतं, त्यावेळेस समजायचं हे प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. आणि कसल्या प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे, की मला एखादी काम माझ्या मनानं करत आहे मी प्रेझेंट टेन्स मध्ये, त्यावेळेस इज टू, एम टू, आर टू लावायचं. वा गुरुजी. आणि एखादी काम मला मजबुरीनं करावं लागत आहे आणि चालू वर्तमान काळामध्ये, प्रेझेंट काळामध्ये, तर त्यावेळेस मी लावणार हॅव टू, नाहीतर मी लावणार हॅज टू. आयच्या पुढे हॅव लागतो, आय हॅव टू. वीच्या पुढे हॅव लागतो, वी हॅव टू. एखादी नाव असेल, श्री नाव असेल, श्री हॅज टू. एखाद्या मुलीचं नाव असेल स्नेहा, स्नेहा हॅज टू. एखाद्या मुलीचं नाव छकुली असेल, छकुली हॅज टू. ठीक आहे. हॅज टू आणि हॅव टू हे पण मी तुम्हाला अगोदर शिकवलेलं आहे. हॅव कधी यूज करायचं, हॅज कधी यूज करायचं, हे पण मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आता दुसरं वाक्य बघा. आता बघा, श्रीला जायचं आहे. ठीक आहे. एक आपण एम टू चं वाक्य घेतलो, आता आपण इज टू चं वाक्य घेऊ. एक इज टू आणि एक आपण हॅज टू. ठीक आहे. आता इज टू म्हणजे काय, एखादी काम मला प्रेझेंट मध्येच करायचं आहे पण मनानं करायचं आहे, तर इज टू. एखादी काम मला प्रेझेंट मध्येच करायचं आहे पण मजबुरीनं करायचं आहे, तर हॅज टू. कसं, एखाद्या मुलाचं नाव असेल तर त्यावेळेस लागतो इज. श्री इज, स्नेहा इज, छकुली इज, दीपाली इज, दीपक इज, असं. ठीक आहे. मग वाक्य काय, श्रीला जेवायचं आहे. श्रीनं मनानं म्हणला मम्मी मला जेवायला दे, मम्मी ताट वाढून देणार श्रीला. श्री मनानं जेवत आहे, श्रीला कोणी जबरदस्ती खाऊ घालत नाही, तर कसं वाक्य होईल. हो, श्री इज टू इट. श्रीला जेवायचं आहे आणि श्रीला जेवावं लागलं. श्री कुणा सूर्यधाराच्यात गेला आणि श्रीचं पोट भरून तो अगोदरच काहीतरी खाऊन गेला सूर्यधाराच्या इथं, बाहेर कुठं हॉटेलमध्ये खाले गाबड्याने या श्री नावाच्या माणसानं. आणि तो पुन्हा सोयऱ्याच्यात गेला, पण सोयरे जबरदस्ती जीव घालतात. तुमच्या मनात नसतं जेवायचं पण तुम्हाला तिथं जेवावं लागत आहे, मला मजबुरीनं जेवावं लागत आहे. तेव्हा आपण कसं म्हणायचं, जसं बघा श्रीला जेवावं लागत आहे, श्री सोयऱ्याच्यात गेला, श्रीला आता जबरदस्ती जेवावं लागत आहे, तर श्री काय म्हणणार, श्री हॅज टू इट. श्रीला मजबुरीनं जेवावं लागत आहे. ठीक आहे. मग आता बघा, आता आर टू चं एक वाक्य घेऊत आपण.
आता आर टू, आपण बघा इज टू भेटलो, एम टू भेटलो, आता आर टू चं वाक्य घेऊ. ठीक आहे, आर टू आणि आर टू सोबत येतो हॅव टू. कसं ते बघा, आम्हाला, आम्हाला म्हणजे काय हो, वी. बघा हे जे वाक्य, इकडे जे वाक्य लिहिलेलं आहे, ठीक आहे, इथं मी असं एक लक्ष्मण रेषा ओढतो. ह्या लक्ष्मण रेषेचे इकडले वाक्य मनाचे आहेत आणि ह्या रेडच्या इकडले वाक्य तुम्हाला जबरदस्ती करावं लागत आहे, आणि ते बी प्रेझेंट मध्ये. लक्षात ठेवा, प्रेझेंट मध्ये तुम्हाला जबरदस्तीने ते काम करावं लागत आहे. त्यावेळेस वाक्यात आम्हाला आंबे खायचे आहेत. माझे पप्पा मार्केटला चालले, आम्ही चौघ भाऊ बहीण मिळून म्हणलो, पप्पा आम्हाला आंबे खायचे आहेत, घेऊन यायचं बरं. मग पप्पा म्हणले ठीक आहे गाबड्या, सॉरी बाळानो, घेऊन येतो. मग आम्हाला आंबे खायचे आहेत. मग आम्ही पप्पाला इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, पप्पा वी आर टू ईट मँगो. ठीक आहे, म्हणजे आम्हाला आंबे खायचे आहेत, पण ते कसं मनानं खायचं आहे, मला कोणी जबरदस्ती खावा म्हणत नाही. ठीक आहे, पण आता आम्हाला आंबे जबरदस्ती खावं लागत आहे, आम्हाला आंबे खावे लागत आहे, पण कसं जबरदस्ती खावं लागत आहे, त्यावेळेस आम्ही म्हणणार वी, आणि वीच्या पुढे काय लागतो, हॅव. वी हॅव टू ईट मँगोज. ठीक आहे, वी हॅव टू ईट मँगोज. समजलं? तर आजच्या क्लास पुरतं एवढंच होतं. तुम्हाला आता उद्या आपण बघू वाज टू. तर उद्या बघायचं आहे वाज टू, वर टू. वर म्हणजे काय, WERE, ते वर. वाज टू, वर टू आणि हॅड टू मधला फरक स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या मित्रांनो. आजच्या क्लास पुरतं एवढंच. भेटूच आपण उद्याच्या क्लासमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. स्क्रीनशॉट घ्या.